नमस्कार मैत्रिणींनो, मी अनिता आणि आपल्या या मिसेस अनिताज लाईफ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे तो एका मॉलमधला, म्हणजे रिलायन्स मॉल यांचा स्मार्ट बाजार म्हणून कोल्हापुरातील एक मॉल आहे, तर तिथला. तर तिथे पाहू शकता आपण. किचन म्हणलं की किचनमधल्या सगळ्याच वस्तू आपल्या खूपच जिव्हाळ्याच्या असतात आणि आपल्याला त्याचे नवीन नवीन प्रकारसुद्धा खूप बघायला आवडतात. म्हणजे आपण जे भांडी वापरतो, किचनमधलं साहित्य असतं, तर ते सततच नवीन काय आलं यामध्ये हे पाहायला आपल्याला आवडतं. आता आपण किती खरेदी करतो हे त्याच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतं, पण हे बघायला सुद्धा किती सुंदर वाटतं. तर चला, मी आता या साहित्याची टूर मी तुम्हाला या व्हिडिओमधून घडवून आणणार आहे. या व्हिडिओमध्ये माझ्या घरातील काहीही मी दाखवलेलं नाही, हे फक्त मी तिथलं साहित्य आणि त्याच्यावरच बोलले आहे. तर खूप छान छान आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य इथे बघायला मिळतं आणि ते कोणत्या कोणत्या टाईपचं असतं हे सुद्धा तुम्हाला माहिती होईल, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर चला, हे छान छान कप होते आणि हे गिफ्टसाठी खूप छान म्हणून वापरता येऊ शकतात. अगदी लहान मुलींना गिफ्ट देऊ शकतो. त्यामध्ये टेडी बिअर सुद्धा आहे. आणि ते छान छान ग्लासेस असे होते. किती असे ग्लासेसचे प्रकार होते आणि अगदी आपल्याला परवडतील, आपण गिफ्ट म्हणून देऊ शकतो अशा प्रकारे सुद्धा आहेत. बऱ्याच वेळा कोणाचा बड्डे असेल, कोणाची ॲनिव्हर्सरी असेल किंवा बाकी काही प्रोग्राम असेल तरी आपल्याला हे गिफ्ट म्हणून घेता येऊ शकतं. हा काचेचा ग्लास आहे, पण त्याचा हँडल ब्ल्यू पिंक कसलं छान आणि सुंदर दिसत होतं. आणि ते सगळे हे काचेच्या भांड्याचा कपाचा सेक्शन होता आणि खालीसुद्धा रंगीत रंगीत एकदम सुंदर असे कप दिलेले होते. आणि एखाद्या स्त्रियांना किंवा कोणाला मुलींना आपल्या किंवा मुलांनासुद्धा आपल्या अगदी गिफ्ट द्यायचं असेल तर हे एकदम कमी ह्यामध्ये आपण गिफ्ट देऊ शकतो. तसंही गिफ्ट देण्यासाठी खूप जास्त पैसे असायला पाहिजे याची काहीही गरज नाही आहे. अगदी कमी किमतीमध्ये सुद्धा आपण छान असं साहित्य गिफ्ट म्हणून देऊ शकतो. त्याचबरोबर इथं खूप प्रकारचे कुकरसुद्धा ठेवलेले होते आणि ते वेगवेगळ्या कंपनीचे होते. आता माझा कुकर म्हणाल तर माझा कुकर जवळजवळ त्याला आत्ता 15 ते 16 वर्ष पूर्ण झाले. मी काय तो बदललेला नाही, पण मॉलमध्ये गेल्यावर हे बघितल्याशिवाय राहवतच नाही आणि अगदी मन भरल्यासारखं वाटतं. आता इथं होते कप आणि बशीचा सेट, तो सुद्धा खूप अरेंज करून ठेवलं, खूप छान असा अरेंज करून ठेवला होता, खूप छान छान. आणि इथे होत्या प्लास्टिकच्या प्लेटा, जे आपण जर डायनिंग टेबलवर वापरत असू तर बऱ्याचशा ठिकाणी ह्याचा यूज होऊ शकतो. आणि इथं बाय वन गेट वन अशा ऑफरही दिलेल्या होत्या. हा बाऊलसुद्धा कसला सुंदर होता, 79 रुपयेचा होता. खूप सुंदर आणि क्वालिटीसुद्धा खूपच सुंदर होती. तर कोणाला घ्यायचं असेल, तुम्ही कोल्हापुरात असाल तर नक्कीच येथे जाऊ शकता. हे सुद्धा 49 रुपयाला कसलं मस्त प्लेट होती त्याची. इथं सुद्धा छोट्या छोट्या प्लेटा किंवा आपल्या मुलांना जरी कोणाला आवडत असेल तर आपल्या मुलांना आपण वेगवेगळ्या कलरच्या प्लेटा त्यातून जेवण देऊ शकतो ना. आणि हे खूप छान छान होतं. तर म्हणलं की मी एकदा तुमच्याबरोबर शेअर करूयातच. तसं तर मी माझ्या व्हिडिओमध्ये बाहेरचं खूप असं दाखवत नाही आहे, पण ह्या प्लेटा, हे बाऊल, हे सगळं किचनमधलं साहित्य हे जरी आपण आणलं, थोडं थोडं करून खरेदी केलं तर आपला किचनचा मात्र लूकच बदलून जाणार आहे. पण ह्यातल्या काही वस्तू मी घ्यायचा विचार करते, पण अजून मी पण खरेदी केलेल्या नाहीत. पण मी म्हणलं की बघूया, तुमच्याबरोबर अगोदर शेअर करूया. आणि हे खूप छान छान असं होतं. आता हे ते होत्या एअर टाईट अशा काचेच्या भरण्या. आता काचेच्या भरणीचं सांगायला गेलं तर माझ्या हातातून काचेच्या वस्तू फारशा टिकत नाहीत, म्हणून मी ह्या घ्यायला जात नाही. आणि जरी मी घेतल्या तरी मी ठेवून देते. म्हणजे मला तेवढी भीती वाटते की अरे ही माझ्या हातून फुटेल की काय, ही पडेल की काय माझ्या हातून, परत काचा झाला तर परत त्या गोळा करा, पुसा आणि हे सगळंच खराब होणार, म्हणून मी मात्र काचेच्या वस्तू जास्त वापरत नाही. ही जी भरणी आहे ती कसली मस्त आहे आणि खूप छान दिसत होती. आणि किंमत ही फारशी नाही आहे म्हणायला काही हरकत नाही आहे. अगदी खूपच आपल्याला न परवडणारे असतात असंही काही नसतं. हे सुद्धा बाऊल खूप छान होते. आता इथं होते स्पेशली चपाती ठेवण्याचे डबे. मला हवा होता चपाती ठेवण्याचा डबा, म्हणूनच खरं मी तिथे गेलेली.
पण हे इतके सुंदर सुंदर होते की मला कोणता घेऊ आणि कोणता नको असं झालं. परत मी विचार केला की जाऊ देत, आपल्या मुलांना मिस्टरांना घेऊन ज्यावेळी येईल त्यावेळी आपण सगळ्यांच्या विचाराने घेऊयात. मला फार तर सगळेच आवडलेले, म्हणजे मी कन्फ्यूजच झाले होते की आपण कुठला घ्यावा आणि कुठला नाही. कसलं मस्त मस्त कलर आणि त्याच्याकडे बघूनच किती फ्रेश वाटतं. मला वाटतं की 4 लोकांच्या फॅमिलीसाठी हा डबा अगदी पुरेसे आहेत हे डबे. मला स्टीलचा बघायचा होता, तर हे स्टीलचा हे येतं होता आणि तो पिंक कलर, ब्ल्यू कलर, ब्लॅक कलर असं कॉम्बिनेशन होतं, खूप छान होतं. आता इथं स्टीलची भांडीसुद्धा होती आणि हा होता लेदर टाईपमध्ये. ॲक्च्युली हा प्लास्टिक होता, पण ह्याच्याकडं पाहिल्यानंतर तो प्लास्टिक वाटतच नव्हता, अगदी लेदरचं असल्यासारखं वाटायचं वरचं कापड आणि खूप छान होता. इथे ट्रान्सपरंट आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इथे आता वॉटर बॉटल, टिफिन ह्याचाही सेक्शन सुरू झालेला आहे. तर इथे आहेत काचेचे फ्रीजमध्ये ठेवण्याचे किंवा आपण फ्रूट्स वगैरे सगळं देऊ शकतो टिफिनला, असे सुद्धा डबे होते. आता इकडे कपचा सेक्शन आहे जो की स्टीलचा आहे. इथे प्लेटा, ग्लास इथे सेट बरेचसे होते आणि खूप छान छान प्रकार होते यामध्ये सुद्धा. आता इथं आहे चॉपिंग बोर्ड, जे की हा प्लास्टिकचा आहे. मला प्लास्टिकचा नकोच आहे. तसा तर मी हा स्टीलचा खरेदी केला आहे आणि लाकडी पण इथे खूप छान छान होते. लाकडी चॉपिंग बोर्डमध्ये 199चा होता, त्यापेक्षा मोठा होता आणि खूप छान छान होता. पण पावसाळ्यामध्ये काय होतं, तो धुतला की एका साईडून बुरशी लागते, म्हणजे अगदी बुरशी लागते म्हणण्यापेक्षा तो काळा काळा पडत जातो आणि ते अगदी आपल्याला धुतल्याशिवाय घासल्याशिवाय उपयोगच नाही. म्हणून मी हा स्टीलचाच खरेदी केला आणि स्टीलचा खूप मस्त आहे. खाली आता पोळपाटसुद्धा ठेवलेले आहेत, म्हणजे आपण मॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला कितीतरी गोष्टी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. आता इथं आहे स्टँड, जे की प्लेटांचं, ते सुद्धा अगदी छान होतं. तिथं आता वेगवेगळ्या प्रकारच्या सुरीसुद्धा होत्या, खूप मोठ्या मोठ्या सुरी होत्या. पण ह्या घेताना मात्र मला भीती वाटते, कारण ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्या घरात छोट्याशा सुरी असलेल्याच बऱ्या असतात, ज्या की मुलांच्या हाताला पटकन लागणार नाहीत. नाहीतर आपण इथे असू तिथे असू, मग ते सतत लक्ष ठेवायला लागतं मुलांकडे. तर ह्यासुद्धा खूप छान छान वस्तू आणि ह्या सगळ्या खूप जास्त क्वालिटीच्या छान होत्या. आता इथे होता फ्रीजमध्ये ठेवण्यासाठीचा डबा, जे की त्याचं झाकण फक्त वरून ठेवलं तरी चालत होतं, म्हणजे त्याला काय पॅक लॉक होतं असा काही प्रकार नव्हता. पण हा अगदी ट्रान्सपरंट होता, म्हणजे आपण हा भाजीसाठी सुद्धा वापरू शकतो, मिरच्या ठेवण्यासाठी, कोथिंबीर ठेवण्यासाठी किंवा बाकीच्या भाज्या, मोड आलेले कडधान्य ते ठेवण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. आता इथं आईस्क्रीम बनवण्यासाठी काही स्टँड दिलेले आहेत. इथं आईससाठीचे सुद्धा पॅक होते आणि असे ट्रान्सपरंट काचेचे असे बाऊल होते, जे की आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो, टेबलवर ठेवू शकतो आणि ते 49 रुपयाला होते. पण क्वालिटी मात्र एकदम बेस्टच होती. त्यानंतर मी इथे आले आता फ्रूट्सची टोपली बघायला. फ्रूट्सच्या टोपलीचे प्रकार तर काय सांगू, विचारूच नका. एकदम मस्त मस्त, एकदमच छान, म्हणजे आपल्याला किती छान वाटतं. हे बघताना सुद्धा खूप सुंदर वाटतं. असं वाटतं की त्या सेक्शनला गेलं की पुढे जाऊच नये. ह्या स्टीलच्या अगदी, ह्या ॲक्च्युली स्टीलच्या आहेत पण त्याला गोल्डन कलर दिलेला आहे, त्यामुळे ते खूपच मस्त वाटत होत्या, खूपच छान. ज्यांना घर सजवायचं आहे तर त्यांनी ते नक्कीच पाहू शकता. आता इथे आहेत पायपुसण्या. आता पावसाळा सुरू आहे तर हे सेक्शनला तर इतकी गर्दी आणि इतक्या व्हरायटी ठेवलेल्या आहेत ना, त्यामुळं ते पाहण्यासाठी, ते खरेदी करण्यासाठी लोक भरपूर येत असतात.
आणि खूप छान छान अगदी आपण आपल्याला परवडणाऱ्या किमतीपासून घेऊ शकतो या. आणि यामध्ये 50% ऑफसुद्धा केलेलं आहे. आता ही पायपुसणी आहे एकदम गोल आकाराची आणि बाजूने डिझाईन खूप छान वाटत होती ही सुद्धा. वेगवेगळ्या कपड्यातल्या वेगवेगळ्या क्वालिटीच्या अशा खूप छान छान पायपुसण्या होत्या इथे. आता ही ग्रीन कलरची दिसत आहे ती ॲक्च्युली प्लास्टिकमध्ये होती. असं गवतासारखे वरती धागे धागे आहेत त्याला दिसत आहेत आणि ती फक्त 99 रुपयाला होती. आणि ही बाजूला होती. ह्याचं कापड मला खूप आवडलं. पण ही पायपुसणी जरी असेल तर मला पायपुसणी म्हणून ती न वापरता अगदी आपण काहीतरी वस्तू ठेवण्यासाठी वगैरे ती वापरू शकतो अशा डिझाईन होत्या त्याच्या. आता इथे किचन टॉवेल बऱ्याचशा किचनच्या गोष्टी होत्या. इथे बेडशीट वगैरे होतं आणि खूप छान छान क्वालिटीचे आहेत इथे बेडशीट वगैरे. खूप छान वाटतं. आणि आपण घरात सतत असतो ना तर असा बाहेर थोडासा फेरफटका जरी मारून आलं आपल्याला अशा आपण किचनमधल्या काही वस्तू पाहिल्या तरीसुद्धा आपल्याला अगदीच फ्रेश होतं. खूपच छान वाटतं. त्यामुळं मला वाटतं माझ्या मैत्रिणींनीसुद्धा असं एखाद्या वेळी फेरफटका मारून आलं की आपल्यालासुद्धा रिफ्रेश व्हायला होतं. आता इथं आहे मुलांचं सगळं साहित्य. अगदी मुलांसाठीची खेळणी, इथं बड्डेच्या कॅन्डल असे खूप छान छान असे प्रकार आहेत. स्टेशनरीसुद्धा आहे. आणि खूप छान छान असे टेडी बिअर. आपण जर कुठल्या शॉपमध्ये गेलो तर आपल्याला जितकं बघायचं ना त्याच वस्तू आपण बघतो. पण इथं मात्र एक होतं की आपण मॉलमध्ये गेलो आहे आणि खर्च जरा जास्तीचाच होतो. पण आपल्या मनावर जर ताबा असेल तर फक्त आपण फिरून येऊ शकतो. तर इथं खूप छान छान अशा बाहुल्या दिलेल्या होत्या. आणि इथं छोटे छोटे डबे, छोट्या छोट्या भरण्या, प्लस अजून कसले बॉक्स, मग असं खूप काय काय होतं. आता इथे सुद्धा अशा प्लास्टिकच्या बाऊल दिलेल्या होत्या. त्यासुद्धा कंपार्टमेंट केलेली होती. त्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या छोट्या छोट्या वस्तू ठेवू शकतो. हे सुद्धा खूप मस्त होतं. डस्टबिन, हँगर, त्याचबरोबर ड्रॉवर्स वेगवेगळे आपल्याला पाहिजे त्या साईजचे. आता इथं डेटॉल ठेवण्यासाठीच्या छोट्या छोट्या डब्या होत्या ज्या की आपण नियमितपणे एकच वापरतो. पण ह्या अशा प्रकारचं ठेवलं आपल्याकडे तर आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं आणि त्याचा आपल्या किचनचा लूक थोडाफार चेंज होऊन जातो. आता असे जे डबे आहेत ते रांगोळीसाठी सुद्धा खूप छान आहेत आणि आपला मसाला डबा म्हणून सुद्धा छान आहेत. अगदी ट्रान्सपरंट जर वरचं झाकण असेल तर आपल्याला आतमध्ये काय कुठे ठेवलं ते पटकन लक्षात येतं आणि खूप छान आहे. मी सुद्धा हा रांगोळीसाठी वापरते. आणि त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर दिलेले आहेत. खूप छान छान असं हे सगळं वाटत होतं. मग मला एकदा वाटलं की मी शेअर करावंच. आणि हे कप इथे हे सुद्धा खूप छान छान वाटत होते. हे सगळं आपलं किचनमधलं साहित्य बघितलं की आपल्याला नक्कीच वाटतं ना हे चेंज करावं ते चेंज करावं. आणि इथे छोट्या छोट्या मुलींसाठी बार्बीसारखे पिंक कलरचे क्लिप, परत बो, बेल्ट असं खूप साहित्य सगळं होतं. आणि हा मुलींचा सेक्शन असेल तर मुली काही इथून पुढे जायला तयारच होत नाहीत. खूप छान छान बेल्ट आहेत इथे. बेल्ट आहेत, बो आहेत, क्लिप्स आहेत. म्हणजे हे आपण मुलींना म्हणजे आपल्या मुलींच्या फ्रेंडला किंवा आपल्या कोण रिलेटिव्ज असेल तर त्यांना हे गिफ्ट म्हणून सुद्धा घेऊ शकतो. त्याचबरोबर मुलींना छान छान ड्रेस आहेत. किती मस्त आहे ना पिंक कलरचा हा ड्रेस, येलो कलरचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे वेगवेगळ्या प्राईसनुसार सेक्शन केलेले आहेत. त्यामुळं आपल्याला ज्या प्राईसचे हवे आहेत किंवा आपल्याला जसे परवडतील तशा सेक्शनमध्ये आपण जाऊ शकतो. मनाला थकवा आला, दुपारी थोडंसं कंटाळवाणं वाटलं की अशा ठिकाणी जाऊन आलं की आपण थोडंसं रिफ्रेशच व्हायला होतं. खरेदी मात्र मला वाटतं की आपल्याला जशी शक्य आहे तशीच आपण करायची आहे. आता हे ड्रेस आहेत, सगळे टॉप आहेत, ते स्त्रियांसाठी मुलींसाठी अगदी 299 रुपयाचे आहेत. पण हे पाहू शकता कॉटनचे आहेत आणि खूप मस्त आहेत.
आणि त्यामध्ये सुद्धा भरपूर सारी व्हरायटी आहे. आणि इथे जे आहेत ते 449 रुपयाला, म्हणजे 450 रुपयाचे. तर यामध्ये सुद्धा भरपूर सारी व्हरायटी आहे आणि खरंच खूप छान वाटतं. कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हे पॅन्टसुद्धा वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. इथे पूर्ण सेटसुद्धा आहे, टॉप आणि पॅन्टचे सेट आहेत. तिथे लेगिन्स आहेत, वेगवेगळ्या कलरच्या लेगिन्स आहेत. मला तर वाटतं आपल्या गृहिणींचं किंवा एकंदरीत सगळ्या स्त्रियांचं हे असंच असतं ना, की आपल्याला हे सगळं आपण शांतपणे बघून घेतलं की आपण अगदी नजरेत साठवून ठेवतो आणि आपल्याला सुद्धा एकदम छान आणि फ्रेश वाटतं. आता ह्या ज्या पॅन्ट दिलेल्या होत्या ह्या खूप छान होत्या, खाली डिझाईन होती आणि मी त्यामधली सुद्धा एक खरेदी केलेली आहे. तर ह्याच्यामुळं आपल्याला नवीन काय ट्रेंड आला आहे ते माहिती होतं, नवीन कोणत्या टाईपच्या आहेत पॅन्ट्स किंवा मग टॉप, असे नवीन नवीन प्रकार आपल्याला बघायला मिळतात. प्लस आपल्याला कपड्याची क्वालिटी बघायला मिळते. तर त्यामुळं ह्याचा अभ्यास केलेला थोडासा बराच असतो असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येक वेळी काय आपल्याला खरेदी करायचं असतं त्याच वेळी गेलं पाहिजे असं काहीही नाही. अगदी आपण जरी बघून आलो, आपल्याला ते कपड्याचे टाईप्स समजतात किंवा साईज आपली समजते किंवा मग आपण वेगवेगळ्या व्हरायटी समजतात. आणि हा मात्र मला खूपच आवडला होता, पण हा स्लीवलेस होता त्यामुळे मी खरेदी केला नाही, पण मला मात्र हा खूपच आवडला होता. कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.